राम शेतकरी मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बांगलादेशामध्ये किती तारखेपर्यंत भारतातून कांदा हा जाणार आहे। महत्त्वाची माहिती ही उपलब्ध झालेली आहे। मित्रांनो, आज बांगलादेशातील जे दैनिक आहे त्या दैनिकामध्ये ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे। त्या दैनिकाचं नाव आहे बोनिक वार्ता असं त्या दैनिकाचं नाव आहे आणि त्या दैनिकामध्ये महत्त्वाची माहिती ही प्रसिद्ध झालेली आहे की बांगलादेशने नवीन IP परवाने देणं नेमकं कशामुळे बंद केलेलं आहे। मित्रांनो, आता बांगलादेशात जो आपला भारतीय कांदा निर्यात होतो तो 4 पोर्टवरून निर्यात होतो। एक तर गोजडांगा लँड पोर्ट, तसेच मेहंदीपूर लँड पोर्ट, हिली लँड पोर्ट व बेनोपोल लँड पोर्ट अशा 4 ठिकाणाहून भारतीय कांदा बांगलादेशामध्ये निर्यात होत असतो। तर ही बातमी हिली लँड पोर्टवरून इथून उपलब्ध झालेली आहे। तर मित्रांनो, काल जर पाहिलं तर कालची आपल्याला माहिती निर्यातीची जी आलेली आहे ती गोजडांगा लँड पोर्ट येथील उपलब्ध आहे। गोजडांगा येथून काल 45 गाड्यांची निर्यात ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। 35 रुपयापासून 49 रुपये किलोपर्यंत काल भारतीय कांद्याला पोर्टवरती बाजारभाव, गोजडांगा लँड पोर्टवरती बाजारभाव हे मिळालेले आहेत। तर मित्रांनो, आता महत्त्वाची बातमी जी समोर येत आहे ती आपण आधी पाहूयात। मित्रांनो, देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हिताचे कारण देत सरकारने हिली भूबंदरामार्गे भारतातून कांद्याच्या आयातीसाठी नवीन परवाने देणे थांबवले आहे। तथापि यापूर्वी मंजूर झालेल्या परवान्यांतर्गत आयात 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच बांगलादेशातील शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता आता कांद्याची आयात ही जुन्या परवान्याद्वारेच होत आहे। नवीन परवाने देणे थांबवले आहे। संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की सोमवार सकाळपासून कोणतेही नवीन आयात परवानगी मंजूर करण्यात आलेली नाही। असे असूनही पूर्वीच्या परवान्यांच्या आधारे हिली आणि इतर भूबंदरामधून कांदा अजूनही देशात दाखल होत आहे। केवळ सोमवारीच 12 ट्रकद्वारे सुमारे 344 टन कांदा हिली भूबंदरावर पोहोचला। हिली भूबंदरावरील कांदा आयातदार मोबारक हुसेन यांनी सांगितले की देशांतर्गत बाजारातील वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारने यापूर्वी कांद्याच्या आयातीला परवानगी दिली होती। 3 महिन्याच्या थांब्यानंतर 7 डिसेंबरपासून हिलीसह विविध भूबंदरामधून आयात पुन्हा सुरू झाली आहे। त्यांनी पुढे सांगितले की आयातीचे प्रमाण वाढल्याने कांद्याचे भाव हळूहळू कमी झाले आणि 40-50% प्रति किलोच्या आसपास स्थिर झाले। आता नवीन आयात परवाने पुन्हा थांबवण्यात आल्यामुळे बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याचा धोका आहे, असे ते म्हणाले। आणि भाव 80 ते 85% प्रति किलोपर्यंत वाढू शकतात इशाराही त्यांनी दिला। त्यांच्या मते आयातीला स्थगितीच्या बातमीनंतर बंदरावर किमती सुमारे 2% प्रति किलोने वाढल्या आहेत। तथापि विद्यमान परवान्यावर आधारित आयात 30 जानेवारीपर्यंत करण्यास परवानगी ही दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता बांगलादेशने आयात परवाने थांबवले आहेत ही बातमी आपण पाहिलीच होती, परंतु त्यांनी आयात परवाने यासाठी थांबवले आहे की तेथील शेतकऱ्यांचा जो नवीन कांदा बाजारामध्ये आता येण्यास सुरुवात झालेली आहे त्या शेतकऱ्यांचा विचार करून आता आयात परवाने हे थांबवलेले आहेत आणि जुने आयात परवाने हे 30 जानेवारीपर्यंत वैध असणार आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।